मरियाला जेव्हा अरेस्ट होते तेव्हा सगळं जे काही तिने आवेश आणलेला असतो, जे काही ती प्रिटेंड करत असते, ते सगळं गळून पडतं आणि ती भडाभडा कन्फेस करायला लागते. नाव द रिअल स्टोरी गोज समथिंग लाईक दिस. तिने सांगितल्याप्रमाणे 9-9:30 वाजता नीरजला ती कॉल करते, तिच्या घरी बोलवते, ते दोघं डिनर करतात आणि ते दोघं इंटिमेट होतात. पहाटे साधारण 3-3:30च्या सुमाराला तिच्या घरची बेल वाजते आणि तिला वाटतं की काय कदाचित दूधवाला असेल, आपण नवीनच शिफ्ट झालोय, माहिती नाही कोण असेल, म्हणून ती अर्धवट झोपेत अशा अवस्थेतच दार उघडते आणि दारासमोर उभा असतो अमिल, जो रात्रीपर्यंत कोचित असतो. त्याला अचानक समोर बघून तिला पटकन काय होतंय, काय घडतंय हे काहीच कळत नाही आणि हे काहीतरी कळायच्या आधीच अमिल दार ढकलून आत येतो आणि डायरेक्ट तिच्या बेडरूममध्ये जातो, जिथे त्याला अर्धनग्न अवस्थेमध्ये नीरज झोपलेला दिसतो. त्याचा संतापाचा पारा चढतो की माझी बायको होणारी आणि हे दोघं इंटिमेट झालेले आहेत आणि हे काय चाललेलं आहे. हे सगळं चालू असताना नीरजही उठतो आणि त्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. जसं भांडण सुरू होतं तो तिच्या किचनमध्ये जातो आणि चाकू घेऊन येतो आणि नीरजला भोसकून त्याचा खून करतो. त्याला तसंच तिकडे वेदनेत आणि रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो रागात मरियाकडे वळतो आणि त्या रक्तातच त्या नीरजच्या कॉप्सच्या बाजूलाच तिचा रेप करतो. बापरे. आणि हे सगळं घडल्यानंतर ते दोघं शांतपणे बाहेर बसतात सुन्न होऊन आणि प्लॅन करतात की ह्याच्या पुढे काय करायचं, कशी ह्याची बॉडी डिस्पोज ऑफ करायची आणि आपण केलेला गुन्हा कसा लपवायचा. आणि या सगळ्यामध्ये मारिया त्याला साथ देते. हो.